विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉप अँड अँथेम यातला सेकंड पार्ट याचा आपण अभ्यास करणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण पहिला प्रयत्न पाहिला. ज्या पहिल्या प्रयत्नामध्ये सोपेनी स्वतःला अटक करून घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये जाऊन फुकट खायचं, त्या कॅफे मॅनेजमेंटला रागेल एवढं त्यांना बिल करायचं आणि सरते शेवटी हात वर करून देऊन त्यांना सांगायचं की आय डोंट हॅव मनी. परंतु त्याचं दुर्दैव इथे आढळलं आणि तो त्या हॉटेलमध्ये जाण्यापासून वंचित राहिला. का राहिला याची कारणं आपण बघितलेली आहे. त्याचा वरचा जो पार्ट आहे तो वरचा पार्ट त्याचा क्लीन सेवन वगैरे सगळं नीट होतं, परंतु त्याचा फाटका बूट आणि त्याची फाटकी पॅन्ट त्याला त्या रेस्टॉरंटमध्ये जाण्यापासून परावृत्त करते, वंचित ठेवते. तो वेटर त्याला हाकलून लावतो. त्याच्यानंतर त्याने आपला मोर्चा वळवला दुसऱ्या भागासाठी. तो सेकंड पार्ट आपण इथे पाहणार आहोत. ॲट अ कॉर्नर ऑफ द 6th Avenue या स्टोरीमध्ये जी वाक्यरचना बनवलेली आहे ती मुळे अलंकारिक आहे. म्हणजे सी ऑफ ॲशफाल्ट करत बसा विचार. हे अमेरिकन इंग्लिशचं वैशिष्ट्य आहे. अनेक वर्ड्स एकत्र आणून नवीन काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न करणारी ही लेखक मंडळी, त्यापैकी ओ हेनरी एक. तर ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue कोपऱ्यावर आणत होता. 6th Avenue स्टार्ट होते. Electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. शब्दांचा अतिरेक वापर, बॉम्बॅस्टिक लँग्वेज, अलंकारिक भाषेचा वापर याच्यामध्ये केला आहे. सरळ सरळ शोकेस म्हणायचं आहे. शोकेस आहे, एखादं दुकान आहे, त्या दुकानाचं शोकेस आहे, काचाचं बनलेलं आहे, तिथे छानपैकी वस्तू मांडून ठेवलेल्या आहे असं सांगायचं. पण हायपरबोलिक लँग्वेज वापरायची, अतिशयोक्ती पूर्ण करायचं आहे. वाक्यभाग असं बनलेलं आहे. 6th Avenue त्याचा कॉर्नर, इलेक्ट्रिक लाईट आहे, अँड कनिंगली डिस्प्लेड वेअर्स. पहिल्यांदा एक एक तुकडा करून पाहू आपण. कनिंगली म्हणजे स्किलफुली, बहुत बढिया, धूर्तपणानं. कारण व्यापाराचं एक तत्व आहे, तुम्ही सगळे अनुभव जाते, फक्त आपल्याला फील होत नाही. जो दिखता है वो बिकता है, जो दिखता है वो बिकता है. तुम्ही पहा, कपड्याच्या दुकानात जा, जे बाहेर ड्रेस मटेरियल किंवा ड्रेस लटकून ठेवलेले असतात आपल्याला अतिशय अट्रॅक्टिव्ह होतात ते. सोनाराच्या दुकानात गेले, जे नेकलेस, जे रिंग, ज्या माळा वगैरे लावून ठेवलेल्या आहेत त्याच्यावरच नजर जाते, तेच पाहिजे आपल्याला. हे कनिंगनेस त्यांच्यामध्ये आहे, हे धूर्तपणा आहे, हे व्यापारी तत्व आहे. म्हणून व्यापार करायचा असेल तर तत्व काय असतं, जो दिखता है व बिकता है. जे दाखवतात त्याच्यावर लोक अट्रॅक्ट होतात आणि येतात. म्हणून शो पण चांगला केला पाहिजे. तर कनिंगली डिस्प्ले म्हणजे शो करणे, डिस्प्लेड छानपैकी मांडलेले, प्रेझेंटेड. वेअर, WARE आणि WERE. WERE is the past tense of was. It is a plural form of was. पण WARE वेअर म्हणजे जे काही आपण नेसतो, घालतो, परिधान करतो, अंगावर घालतो. आता हा पण मी वेअर केलेला आहे, हे वेअर केलेलं आहे, हे वेअर केलेलं आहे, हे वेअर केलेलं आहे. फूट वेअर, पायातल्या चपला, जे पायात घालतो आपण ते. असं वेअरचा अर्थ नेसणे, घालणे, परिधान करणे. तर तिथे वेअर्स बिहाइंड प्लेट ग्लास, जे शोकेस आहे त्याच्या समोरचा पार्ट ग्लासचा आहे, म्हणून बिहाइंड प्लेट ग्लास, त्या प्लेट ग्लासच्या आतमध्ये. मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह, अतिशय सुंदर अशा प्रकारचे शोकेस आहे. काचेचं ते तावदान लावलेले आहेत, काचेचं शोकेस बनवलेले आहेत. आता यांनी काय करावं, जेणेकरून त्याला कोणीतरी पकडेल. पोलीसवाला त्याला अरेस्ट करेल, जेलमध्ये घालेल. त्याचा उद्देश एकच पाहिला आपण की विंटर सुरू झालेला आहे, हिवाळा सुरू झालेला आहे आणि त्याला
कोणत्याही परिस्थितीमध्ये जेल जायचं आहे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, बचाव करण्यासाठी, थंडीपासून आणि फुकट खायला मिळेल म्हणून. तर या उद्देशानं ती शोकेस पाहिल्या याच्या डोक्यामध्ये किडा वळवळला. काय म्हणतो तो किडा आपण पाहू आता. तो किडा काय करतो ते पहा. सोपी टूक अ स्टोन, पत्थर दगड उचलला त्यानं. सोपी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. दिला दणकन मारून. दगड आणि काच एकमेकांच्या वर आदळल्यावर काय होईल कल्पना आली तुम्हाला. ती ग्लास विंडो तडकन फुटली, खाडकन आवाज आला. So he took a stone and dashed it through the glass. People came running round the corner. कोपऱ्यापासून इकडे तिकडून लोक पळत पळत आले. काय झालं काय झालं काय झालं, काय दंगल झाली, काय भांडणं झाले, कोण तोडफोड गेली, काय झालं, अशा अनेक शंका कुशंका डोळ्यासमोर ठेवून लोक पळत आले. अ पोलिसमन इन द लीड. LEAD, लीड म्हणजे सगळ्यात अहेड, फ्रंट, समोर. पळत येणाऱ्यामध्ये नंबर 1 वर कोण होता? आपला पोलीसवाला मामू. सोपी स्टूड स्टिल विथ. सोपीची ॲक्शन बघा फार मस्त आहे. सोपी स्टूड स्टिल, STILL, स्टिल म्हणजे शांत, स्तब्ध. लोक पळत होते. उपरोध आणि विरोधाभास खूप सुंदर मांडला या लेखकाने. लोक धावत पळत आले, हा उभा, अपोजिट, छानपैकी उभा आहे. पण नुसतं उभा नाही, विथ ॲक्शन, बहुत बढिया ॲक्शन. कशी ॲक्शन? विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. हात कुठे आहे? पाकिटात आहे, पाकिटात, खिशात. असा ॲक्शन मग विठ्ठलासारखं उभा राहिला. अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ द ब्रास बटन. ब्रास बटन, हे बटन, हे ब्रास म्हणजे पितळाचे. पोलीस मनसेची बटणं पूर्वी असायचे. जेव्हाचा हा कालावधी आहे तेव्हा पोलिसांना पिवळ्या म्हणजे पितळाचे बटणं त्यांना सगळ्या ठिकाणी लावलेले असायचे. आणि म्हणून त्याच्या साईटकडे म्हणजे पोलीसमॅनकडे, मी आधीच तुम्हाला सांगितलं की या लेखकानं थोडी लँग्वेज पॉलिश्ड वापरलेली आहे, हायपरबोलिक वापरलेली आहे, अवडंबर केलेलं आहे. छोटंसं सांगायचं, भरपूर काही शब्दरचना करायची. आता त्या पोलीसमॅनकडे तो पाहतोय. थोडक्यात काय झालं या पॅसेजमध्ये? कोपऱ्यावर तो आला 6th Avenueच्या, त्याला ग्लास विंडो दिसली, शोकेस दिसली, डोक्यात किडा वळवळला. आता हे फोडायचं, जेलमध्ये जायचं, कारण पोलीसवाला आपल्याला पकडेल आणि जेल जाईल. एवढं साधं लॉजिक त्यांनी लावलं आणि आत जाण्यासाठी प्रयत्न करणारा सेकंड त्याचा अटेम्प्ट स्टार्ट झाला. पोलीस म्हणाला रागा रागा, म्हणतो कसा, वेर इज द मॅन दॅट डन दॅट. वेर इज द मॅन दॅट डन दॅट. कुठे गेला तो माणूस त्यांनी शोकेस फोडला? आता मला सांगा, एखाद्या माणसाच्या डिक्कीतले पैसे एखाद्या चोरानं चोरले, तो चोर कुठे असेल? तो काय करेल? ऑफकोर्स पळून जाईल. पण तो चोर त्या नोटा मोजत त्या सीटवर बसेल का काउंट करत? असं होईल? नथिंग अँड नेवर. असं कधीच घडणार नाही आणि केव्हाही घडणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या सोपीची ॲक्शन आपण पाहिली की खिशात हात घालून मस्तपैकी उभा आहे, हसून राहिला या पोलीसवाल्याकडे पाहून. त्याला असं वाटतं की या पोलिसाने यावं, मला धडावून झालं घेऊन जावं, अशा या फिलिंग्स त्याच्या झालेल्या आहे. तो पोलीसवाला आला, मोठ्यानं ओरडला, वेअर इज द मॅन दॅट डन दॅट. इनक्वायर्ड द ऑफिसर ॲजिटेटेडली. ॲजिटेटेडली म्हणजे चिडून, वैतागून, रागावून, संतापून त्या पोलीस अधिकाऱ्याने विचारलं की अरे कुठे गेला तो भामटा नालायक चोरटा ज्याने शोकेस फोडला? पोलिसाची लँग्वेज माहिती आहे तुम्हाला, अतिशय घाणेरड्या शिवाय देऊन बोलणार, व्यवस्थित इलाज नाही. जर गुन्हेगारांनी त्यांनी म्हटलं अहो भाऊसाहेब सांगा, अहो तुम्ही चोरी कशी केली, तो मटकेल तो चोर 2 रट्ट्या दिले की साल्या नालायका भोसव्या टिंब वापरलं की मग ती बरोबर सरळ होतात. अशी त्या लँग्वेजचा वापर या पोलीसमध्ये केला. रागात बोलला तो. सोपीने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणलं, भाऊ इकडे या जरा, इकडे पाहा ना, माझ्याकडे पहा. आणि म्हणतो तो, डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट. त्या पोलीस म्हणाला त्यांनी प्रतिप्रश्न केला की तुम्हाला नाही वाटत, हां काय समजता तुम्ही, तुम्हाला नाही वाटत
की या शोकेसचा माझा काही संबंध असेल, मी फोडली असेल असं नाही वाटत तुम्हाला? हां, असं त्यांनी त्याला उलटून विचारलं. सेड सोपी विथ अ फ्रेंडली व्हॉइस. कसा बोलला? तसा एक मित्र, हो मी फोडलं ते, असं काय करता? असं तो फोडणारा पोलिसांची बोलत आहे. ॲज वन ग्रीट्स, ॲज म्हणजे इन द सेम वे. कसा बोलतो हा? ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. गुड फॉर्च्यून, गुड लक. जसं एखादा आपल्या पास झालेल्या व्यक्तीला कॉंग्रॅच्युलेट करतोय, शुभेच्छा देतोय. एखादा सेवानिवृत्त झाला असेल त्याला शुभेच्छा देतोय ॲज अ फ्रेंडली व्हॉइस. असा तो त्याच्याशी बोलला की भाऊ, डोंट यू थिंक, असं नाही वाटत तुम्हाला? आय डोंट हॅव टू डू समथिंग विथ इट. त्याच्यासोबत माझं तोडणं फोडणं आणि मी काही संबंध नसेल असं कसं वाटतं तुम्हाला? मी आहे ना तो. आता मला सांगा, डिक्कीतले पैसे चोरणारा, त्या गाडीची डिक्की आहे मोटरसायकलची, त्या गाडीच्या डिक्कीवर बसून नोटं मोजणाऱ्याने पोलिसांना मी चोरले ना हो पैसे भाऊ, चला ना जेलमध्ये घेऊन, असं होईल? तो पोलीसवाला ॲक्सेप्ट करेल? मुळीच नाही. तो अवतीभोवती पाहिजे की कुठे संशयास्पद वातावरण, काही इथे संशय काहीच नाही ना, डाऊट घेण्यासारखं काहीच वातावरण नाही, संशय काहीच नाही. आणि त्याच्यामुळे तो ऑफिसर या सोपीवर संशय घ्यायला तयार नाही. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, कुठे काही दिसतंय का, इकडे पाहिलं तिकडे पाहिलं, इकडे पाहिलं, हा एक माणूस पळताना दिसला त्याला. तो बिचारा जोरात पळत होता जीवाच्या आकांतानं. त्याचं कारण वेगळं आहे, ते कारण पाहतो आपण पुढे आपण. आणि ते पाहिल्या सोपीला त्या पोलीसवाल्यानं निग्लेक्ट केलं, ड्रॉपआउट करून तो त्या माणसाच्या पाठीमागे धावला. सोपीचा दुसरा प्रयत्न सुद्धा फेल्युअर ठरतोय विद्यार्थी मित्रांनो. बिचाराचा जेलमध्ये जाण्याचा उद्देश दुसऱ्यांदा असफल होतोय. पुढे वाचू आपण. The policeman refused to accept Soapy even as a clue. क्ल्यूचा अर्थ प्रूफ. त्याने प्रूफ देऊन सुद्धा त्या पोलीसवाल्याने त्याला रिफ्यूज केलं की नाही तू नाही रे बाबा, अरे बाबा तू इतका रिस्पेक्टफुल माणूस दिसतोय, तू काय फोडणार आहे ते? तुला फोडणारे माणसं थांबत नाही रे, गुन्हा करणारे थांबत नाही रे, चोरी करणारे थांबत नाही रे, दरोडा टाकणारे थांबत नाही रे, खून करणारा माणूस त्या प्रेतावर बसतो का, हा घ्या साहेब हा चाकू आहे आणि मी मारलाय बरं, ॲक्शनमध्ये तसंच बसलोय मी, या तुम्ही पकडा. असा नाही होतो. सोपीली असं म्हटल्यावर सुद्धा त्या पोलिसमननी त्याला म्हटलं, द पोलिसमन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्लू. मेन त्या पोलीसवाल्याचं म्हणणं असं आता, का नाही ॲक्सेप्ट केलं त्यांनी? बिकॉज तो म्हणतोय मेन हू स्मॅश विंडोज. स्मॅशचा अर्थ ब्रोक, तोडणे. वर आपण एक शब्द पाहिला होता की त्यांनी काय केलं, तो डॅश थ्रू द प्लेट ग्लास, त्याच्यावर डॅश केला, हा स्मॅश केला. स्मॅशचा अर्थ चुरापण करणं, ठेचा पण करणं, स्टफ मध्ये पण करणं. तर हू स्मॅश विंडोज डोंट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. जो गुन्हा करतो तो पोलिसांची गप्पा मारायला नाही थांबत रे मित्रा. आज काय करतो, असं काय बोलतो, वी आर फ्रेंड्स. अरे यार दोस्त आहे ना रे आपण, तू असं करूच शकत नाही. कारण गुन्हा करणारा, दरोडेखोर, कोणताही गुन्हेगार असो, तो गुन्हेगार त्या ठिकाणी घटनास्थळावर थांबत नाही. तो पोबारा करतो, तो पळवून जातो, तो डॅशला पाय लावून धुम पळतो, नाही थांबत त्यासारखा. आणि म्हणून सोपीला त्या पोलीसमनने रिफ्यूज केलं. पुढे त्यांनी म्हटलं की ते थांबत नाही, मग ते काय करतात, दे टेक टू देअर हिल्स. HEEL हिल म्हणजे टाच. दे टेक टू देअर हिल्स, टू टेक वन्स हिल्स म्हणजे डॅशला पाय लावून धूम पळणे. डॅशला म्हणजे समजलं तुम्हाला कशाला, ते जोरात पळणे. म्हणून ते जोरात निघून जातात, पळून जातात, घटनास्थळावरून गायब होतात. द पोलिसमॅन सॉ अ मॅन. तेवढ्यात काय झालं असं पाहता द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. कार पकडण्यासाठी एक माणूस जोरात जीवाच्या आकांतानं धावत होता, पळत होता. त्या माणसाचा यानं पाठलाग सुरू केला. सोपी ठिकाणावर राहिला. पोलिसांनी त्याला पाहिलं
आणि विथ अ ड्रॉन क्लब म्हणजे दांडू काडी पोलीस विथ अ ड्रॉन क्लब म्हणजे काडी उगारली ॲक्शन पळाला. विथ अ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द पर्स्यूट म्हणजे वर्क. तो माणूस जे काम करतोय त्याच कामासाठी या पोलीसवाल्यानं स्वतःला वाहून घेतलं म्हणजे तो पळाला आपण पळाला. सोपी ठिकाणावर. तर अशा पद्धतीने तो तो ड्रॉन क्लब ही जॉईन इन द पर्स्यूट. आता सोपीवर रिॲक्शन काय झाली, सोपीवरची प्रतिक्रिया काय झाली, सोपी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट. त्याचं मन खचलं. अरे यार एवढा प्रयत्न करून त्या माणसाची शोकेच फोडून बिचारायची मला पकडत नाही रे बाबा. विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग. ड्रिफ्ट अलॉंग म्हणजे निघून जाणे. वॉक असाइड चॉईस अनसक्सेसफुल. कितव्यांदा अपयशी ठरला, दुसऱ्यांदा. सेकंड टाइम ही बिकेम फेल्युअर, ही बिकेम अनसक्सेसफुल. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या दोन्ही भागामध्ये एक महत्त्वाचा घटक पाहत आहे की सोपीची मानसिक तयारी आहे जेलमध्ये जाण्याची. मला सांगा ज्या व्यक्तीची जेलमध्ये जाण्याची तयारी आहे त्याचं कॅरेक्टर कसं असेल, त्याच्या मनामध्ये सिव्हिलाइज्ड विचार, सामाजिक विचार, स्वच्छ विचार येऊ शकतात का? मग त्याचं व्यक्तिमत्व या दोन्ही प्रसंगातून आपल्याला समजतंय. या दोनही प्रसंगात त्यांनी जे वर्तन केलं ते एका गुन्हेगाराला साजेसं शोभेचं वर्तन करतोय. त्याचं राहणीमान पण आपल्याला फुकट खाण्याची इच्छा एखाद्याची होते. मनामध्ये कल्पना करून प्लॅन करून की असं असं खायचं, असं खायचं, हे प्यायचं आणि हात वर करून सांगायचं की माझ्याजवळ पैसे नाही. तुम्ही आम्ही असं नाही करू शकत. फुकट खाण्याचं आपल्या मनामध्ये आलं तर आपल्या मनामध्येच गिल्टी फील होतं. अपराधीपणाची, दोषी असण्याची भावना आपल्या मनात जन्माला येते आणि आपण ते कृत्य करत नाही. या उलट आपण प्रत्येक वेळेला खिशाचा विचार करून, पॉकेटचा विचार करून, पैशाचा विचार करूनच खर्च करतो. अंथरूण पाहूनच पाय पसरतो. पण याच्या जो अंथरूण नाही आणि पाय पसायला चालला अशीच परिस्थिती याची आहे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये बिचारा एका दुकानदाराचं शोकेस फोडलं आणि शोकेस फोडल्यावर सुद्धा त्याला अटक केली नाही. मला सांगा एखाद्या व्यक्तीला दगड मारणं हा गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेचं नुकसान करणं हा सार्वजनिक प्रॉपर्टीचं नुकसान करण्यासारखाच गुन्हा आहे. हा गुन्हेगार सोपी दोन्ही वेळा क्रूरतेने विचार करतो. सामाजिक मालमत्तेचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतो. केला प्रयत्न म्हणजे तो किती क्रूर, किती विचार त्याचे क्रिमिनल आहेत याच्यावरनं आपल्या लक्षात येईल. हे एवढ्यासाठी आपण चर्चा करत आहे की याचा परिणाम आपण शेवटच्या पाठमध्ये पाहतोय. कारण या लेखकानं टायटल वापरताना सोपीचं नाव नाही वापरलं, पोलिसाचं नाव वापरलं. म्हणजे फोकस इज गिव्हन ऑन पोलीस कॉप. त्या कॉपला त्याने सेंट्रलाइज केलेलं आहे आणि गुन्हेगार हा त्याच्या कथेतला मेन हिरो आहे. फोकस कॉपवर आहे, हिरो सोपी गुन्हेगार आहे. याचे रिलेशन विथ म्युझिकचा प्रभाव, परिणाम कोणावर होतो हे आपल्याला तर बघायचं आहे पुढच्या शेवटच्या भागामध्ये. तर हे दोन्ही पार्ट्स आहेत. मी वारंवार आपल्याला आवाहन करतो की व्हिडिओ आवडला तर पहिले सबस्क्राईब करा, म्हणजे माझा व्हिडिओ टाकल्यानंतर इमिजिएट तुम्हाला लिंक पडायच्या आधी इंटिमेशन नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि आवडला तर लाईक करून त्याला शेअर करा, म्हणजे माझ्या इतर मित्रांनासुद्धा, तुमच्या इतर भावंडांनासुद्धा ते उपयोगात पडेल. या अपेक्षेनं हा सेकंड पार्ट आपण या ठिकाणी थांबवतो. गुड डे.